आता प्रतीक्षा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती कधी होते। जे म्हटलं जात आहे की जेव्हा मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकांची घोषणा होईल तेव्हा राजकीय युती होईल। पण जागा वाटपाच्या चर्चेला लवकरच शक्यता आहे या आठवड्यातच सुरुवात होईल, कारण प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे। सगळ्यांचं लक्ष आहे की मुंबई महापालिकेच्या बाबतीत राज ठाकरे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात। पण ज्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, जे मनोमिलन झालेलं आहे, त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब किंवा अधिकृत जाहीर घोषणा बघा राज ठाकरे पोहोचलेले आहेत शिवतीर्थावर। आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो। शिवसेना नेते शिवसैनिक त्यांचं स्वागत करतायत। राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पक्षाचे नेतेही हजर आहेत। जवळपास 11 वर्षांनी राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन करत आहेत। 17 नोव्हेंबर 2014ला हा योग जुळून आला होता। उद्धव ठाकरे आता स्वतःच्या जागेवरून पुढे आलेले आहेत। राज ठाकरे यांना भेटण्यासाठी ते पुढे आलेले आहेत आणि ही जी दृश्य आहेत जी 11 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेने बघितली होती, त्यावेळेस हे दोन पक्ष, दोन भाऊ राजकीय दृष्ट्या वेगळे होते। दोघांमध्ये राजकीय स्पर्धा होती, राजकीय प्रतिस्पर्धी होते, टोकाचे राजकीय मतभेद होते। पण गेल्या 4 महिन्यात हे मतभेद दूर झालेले आहेत। राज ठाकरे यांनी मुलाखतीत उद्धव ठाकरेंपुढे युती मैत्रीचा प्रस्ताव ठेवला। महाराष्ट्र अस्मितेसाठी दोन भावांनी एकत्र येण्याचं ठरवलं। अद्याप राजकीय युतीची घोषणा झाली नसली तरी गेल्या 4 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। फक्त दोन्ही बाजूच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की ही युती कधी घोषित होते, लवकरात लवकर ही युती घोषित व्हावी यासाठी दोन्ही पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे आतुरतेने वाट पाहत आहेत। जवळपास 11 वर्षांपूर्वी हा जो योग जुळून आला होता, तीच दृश्य पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्तानं पाहायला मिळतील। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर नक्कीच दिनेश, आपण या ठिकाणी पाहतोय की राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत। बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई त्यांच्या सोबत आहेत। 4 ते 5 महिन्यांपूर्वी दोन्ही बंधूंमधला दुरावा जो आहे तो मिटला, मतभेद जे होते ते मिटले, मनभेद मिटले आणि त्याच्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण जे आहे ते अनुभवायला मिळालेलं होतं। आणि आज ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे त्यावेळेला पुन्हा एकदा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच फ्रेममध्ये आपण या ठिकाणी पाहताय। पुन्हा एकदा जाते दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत। दिनेश, तुम्ही प्रत्येक अपडेट्स सांगताय, अगदी बारकाईनं प्रत्येक विश्लेषण करताय। आताची सध्याची दृश्य टीव्ही स्क्रीनवर पाहिल्यानंतर एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे ज्यावेळेला हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले होते त्यावेळेला राज ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जमलं। म्हणजे दोन ठाकरे बंधू येण्यामागे फडणवीसांचा हात आहे असं इनडायरेक्टली राज ठाकरे यांच्या बोलण्यामधला अर्थ जो आहे तो समोर आलेला होता। आणि आज ज्यावेळेला 5 महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं दोन बंधू एकत्र येणं आणि स्मृतीस्थळावर एकत्र येत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करणं, त्याच्यामुळे ही दृश्य सुद्धा फार वेगळी म्हणावी लागते। बघा या फ्रेम मध्ये एक ओळी वाचते आहे। जर आपण 17 नोव्हेंबर 2014ची जर आपण फ्रेम बघितली तर त्यामध्ये संजय राऊत होते, पण या फ्रेम मध्ये संजय राऊत नाहीये। कारण प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊत यांना या ठिकाणी फार वेळ थांबता आलं नाही, ते अभिवादन निघून गेले। गेल्या 4 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समान दुवा राहिलेला आहे संजय राऊत। मग निरोपांचं देवाणघेवाण असेल, राजकीय भूमिका असेल किंवा भेटीगाठी असतील, मग कौटुंबिक असतील किंवा राजकीय स्तरावरच्या असतील, संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका या सगळ्या फ्रेम मध्ये बजावलेली आहे। पण आज त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे इथे फार काळ थांबता आलं नाही, त्यामुळे नक्कीच दोन भावांनाही त्याची कमतरता जाणवत असेल। कारण 17 नोव्हेंबर 2014च्या फ्रेम मध्ये जर बघितलं तर संजय राऊत आपल्याला प्रकर्षानं दिसतात आणि दोघांचेही मित्र राहिलेले आहेत, दोघांबरोबरही काम केलेलं आहे आणि दोघांनाही ते व्यवस्थित ओळखतात।
काय नेमकं सुरू आहे, मनात काय होऊ शकतं हे जाणतात. आता आपण येऊया सध्याच्या ह्या दृश्यांकडे. जवळपास 11 वर्षांपूर्वी हीच दृश्य होती, फक्त त्यावेळेस मतभेद होते, कटुता होती. पण आता 11 वर्षांनी ही मतभेद कटुता मिटलेली आहे. स्वतः दोघांनी जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी तर म्हटलेलं आहे की एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकांना अवघे 2 महिने शिल्लक आहेत, तर राजकीय युतीची घोषणा कधी होते त्याआधी आपल्या TV9च्या दर्शकांना सांगता येईल की साधारण आठवडाभरात म्हणजे याच आठवड्यात जागा वाटपाच्या बोलणीला सुरुवात होऊ शकते. कारण मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांची आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे. आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, कोणते समान दुवे असतील हे कालांतराने स्पष्ट होईल. पण जागा वाटप पूर्ण केल्यानंतरच जेव्हा मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुकांची घोषणा होईल त्यावेळेसच अधिकृतरित्या युतीची घोषणा होईल. पण असं असलं तरी ठाकरे बंधू एकत्र येत असताना काँग्रेस मात्र महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी अधिकृतपणे घोषणा केलेली आहे की मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा अडसर महाविकास आघाडीत काँग्रेसला जाणवतोय. मग राज ठाकरेंची परप्रांतीयांबाबतीतली भूमिका असेल, हिंदुत्व बाबतीतली भूमिका असेल, परप्रांतीयांना मुंबईत महाराष्ट्रात झालेली मारहाण असेल, राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला हे अडचण ठरू शकतो. त्यामुळे काँग्रेसनं सावध पवित्रा घेत आधीच जाहीर केलेलं आहे ते मुंबई महापालिका निवडणूक ते स्वतंत्र स्वबळावर लढवत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू हे एकत्र येतील. कदाचित शरद पवार यांची NCP हे ठाकरे बंधूंबरोबर असू शकते. पण ही जी दृश्य आहे, ही जी सध्या आपल्याला प्रेम दिसते आहे, ही ठाकरे बंधू मनोमिलनाची आहे. ठाकरे बंधूंमधली कटुता मनभेद हे पूर्णपणे संपलेले आहेत, मिटलेले आहेत. आणि गेल्या 4 महिन्यात जी दृश्य महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिली ती आता प्रत्यक्षात राजकीय दृष्ट्या कधी पाहायला मिळणार याचीच प्रतीक्षा आहे. पण सध्या देशातलं जे राजकारण आहे, भाजपची घोडदौड NDAच्या माध्यमातून जी सुरू आहे, अगदी नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्यात भाजप आणि NDAला घवघवीत यश मिळालेलं आहे. या बिहार निवडणुकांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिका निवडणुकांवर काही परिणाम होतो का? कारण सध्या लोकसभा आणि त्यानंतर विशेषतः महत्वाने विधानसभा ठाकरे ब्रँडवर, महाराष्ट्रातल्या ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण राज ठाकरेंकडे सध्या स्वतःच्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, विधानसभेत एकही आमदार नाही. आणि तशीच राजकीय अवस्था उद्धव ठाकरेंची आहे. अवघे 20 आमदार विधानसभेत आहेत. अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत. हे पाहता मुंबई महापालिका किंवा अन्य महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची कसोटी असणार आहे की महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड ज्यावर प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे, त्या ठाकरे ब्रँडला टिकवण्यासाठी हे 2 बंधू काय करतात. उपहासात्मक पद्धतीनं राज ठाकरेंनी 5 जुलैच्या मेळाव्यात सांगितलं होतं की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. कारण राज ठाकरे हे स्वतः उत्तम व्यंगचित्रकार आहेत. बाळासाहेबांना ते आपलं राजकीय दैवत, राजकीय गुरु मानतातच. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांकडून व्यंगचित्रकारितेचेही धडे घेतलेले आहेत. त्यामुळे अगदी मार्मिक टिप्पणी करणं, उपहासात्मक टिप्पणी करणं हे राज ठाकरेंना अचूक जमतं. त्यानुसार त्याचं श्रेय, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. पण पुढच्या काळात या ठाकरे बंधूंचा महाराष्ट्रात थेट मुकाबला असणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाशी. आणि देवेंद्र फडणवीस यांनीही हे आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यांनीही आपल्या भूमिका वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे आता पाहायचं आहे की महाराष्ट्रात रंगणारा हा सामना किंवा हा कोण जिंकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, विशेषतः मुंबई महापालिकेत नेमकी कोण बाजी मारतं. त्याआधी आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात. निश्चितच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या एकूण भूमिकेवर किंवा मराठी माणसावर त्याचा मतदानाच्या माध्यमातून कितपत परिणाम होतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण 2 महिने शिल्लक आहेत, त्यात ठाकरे बंधू जागा वाटप पूर्ण करून निवडणुकांना कसे सामोरे जातात, राजकीय युतीची घोषणा कधी करतात, या बाबतीतली उत्सुकता कायम असणार आहे.